लायंस क्लब कराड़ सिटी एवं कोटा एकेडमी कराड़ ने शोक संतप्त परिवार की मदद की। विंग गांव के निवासी श्री हनुमंत लोहार और उनका परिवार विंग गांव में रहते हैं और दूसरे लोगों के खेतों में काम करके अपना जीवन यापन करते हैं। लेकिन अचानक परिवार पर एक आपदा आ गई। दोपहर में तार के शॉर्ट सर्किट से उनके घर में आग लग गई और पूरी गृहस्थी जल गई। लायंस क्लब कराड़ सिटी के सभी सदस्य ने उनके निवास पर आवश्यक सामान पहुंचाया। इसके अलावा उन्होंने उनकी आर्थिक मदद भी की। यह सारी मदद लायन महेश खुस्पे, लायन मंजरी खुस्पे, लायन शशिकांत पाटिल, लायन अधिकारराव चौहान, लायन राजकुमार बाबर, लायन सतीश पाटिल, लायन सुशांत वाहवल, लायन सचिन पवार, लायन संदीप कोलते, लायन सतीश चौहान, लायन स्मिता कदम, लायन आबा यादव, लायन कंचन सोलवांडे, लायन पीयूष गौड़, लायन विद्या मोरे और सभी बड़ी संख्या में सदस्य उपस्थित थे। एक मिनिट पंचनामा झाला। तुम्ही ताई जरा पुढे या। देव कधी आपल्यावर घेत नाही म्हणतात। ह्याच्यात काढायचं, साधा काढायचं आहे ना? नाही हात काढा की लाईन आपलं झालं, लाईनचं काम झालं। कोटा अकॅडमीचे पोरं स्टाफ सदस्य इथं उपस्थित सगळे जे अजून म्हणजे इथं नाहीत पण झाले सगळ्यांनी मिळून केलेलं आहे काम। मी लायन्स क्लब कराड सिटीची प्रेसिडेंट लायन मंजिरी खुस्पे मॅडम बोलते। आत्ता आम्ही सध्या इथं विंग या गावामध्ये आहोत। या विंग गावामध्ये हनुमंत लोहार हे विंग गावचे रहिवासी आहेत आणि त्यांच्या जो घराला भीषण अशी आग लागलेली होती, ती मला वाटते की मंगळवारी आग लागलेली होती आणि मला त्याची माहिती ही संध्याकाळी रात्री 11-11:30 वाजता समजली। त्याच्यानंतर मग आम्ही लायन्स क्लब कराड सिटीचे सदस्य आणि कोटा अकॅडमी व कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड यांच्या वतीनं आम्ही एक डिसिजन घेतला की हे हनुमंत लोहार हे कोटा अकॅडमी इथे शिपाई म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या घराला आपली पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपण मदत करूया। त्याच्यानंतर आम्ही सगळीकडे अनाऊन्स केलं। मग आमच्या लायन्स क्लब कराड सिटीच्या सर्व सदस्यांनी जसं जमेल अशोक वस्तू गोळा करायला सुरुवात केली। काल रात्री आम्ही सांगितलं आणि एका दिवसामध्ये आम्हाला या वस्तू सगळ्या गोळा झाल्या। शिवाय आमच्या कोटा ज्युनियर कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पॅरेंट्सनी अगदी भरपूर प्रमाणामध्ये जीवनावश्यक वस्तू म्हणजे अगदी रोजच्या जीवनात लागणारी प्रत्येक वस्तू इथं आज आम्ही त्यांना सुपूर्द करत आहोत आणि त्यांना यामार्फत लायन्स क्लब कराड सिटी, कोटा अकॅडमी, कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड यांच्यामार्फत आम्ही त्यांना भरघोस अशी मदत केली। ही मदत जीवनावश्यक वस्तूबरोबरच आर्थिक मदत ही केलेली आहे। त्यांचं जे घर आहे हे आता कुडाचं घर आहे, त्यांना आमची एवढीच रिक्वेस्ट राहील की त्यांनी इथून पुढं हे असं घर न ठेवता जी आर्थिक मदत आम्हाला करता येईल ती मदत केलेली आहे। त्या मदतीतून त्यांनी 4 पत्र्याची पानं घालून घर उभं करावं की जेणेकरून असा प्रसंग परत त्यांच्यावर येऊ नये आणि त्यांची फॅमिली सुरक्षित राहावी। परमेश्वराकडे एवढीच मी मागणी करेन की या एवढ्या
अशा प्रसंगातून त्यांची सगळी फॅमिली सेफ राहिलेली आहे. थँक्यू, धन्यवाद. लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळे आमचं घर सगळं जळालं आहे. निम्म बाजू एक बाजू त्यात आमची कपडे वगैरे इलेक्ट्रिक सायकल जळून फास झालं आहे. त्यासाठी आम्हाला लाईट क्लब कराड यांच्याकडून मदत मिळाली आहे. आणि कोटाकडे कराड शेती